नमस्कार सगळ्यांना. 7वा हप्ता यायला चालू झालेला आहे. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून तुम्हाला 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता जो यायला हप्ता जो आहे तो यायला चालू होईलच. कारण आता 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत सरकारने. बँकेत टाकण्यासाठी बँकेला आदेश दिलेत. त्यामुळे तुम्हाला कधी पण कुठल्याही वेळी हे जे पैसे आहेत ते पडू शकतात. त्यामुळे तुम्हाला मेसेजकडे लक्ष ठेवायचं आहे. तसेच तुम्हाला आता यावेळेस 1500 की ₹21 मिळणार आहे. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यांना वाटते की आता नवीन वर्ष आहे किंवा 2025 चालू झालं तर नवीन वर्षात काहीतरी सरकारने नियम बदललेले आहेत किंवा चेंज केलेले आहेत. तर त्यात तुम्हाला 1500 मिळतील का 2100 ते पण तुम्हाला सांगणार आहे. तसेच काही निकष जे आहेत ते बदललेले आहेत. थोडेफार एक्स्ट्रा निकष ॲड झालेले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये, ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. कारण अशाच नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर येत असतात. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करणं खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. 1500 येणार आहेत की 2100 येणार आहेत. उद्यापासून पैसे नेमकं कोणत्या महिलांना येणार आहेत, कुठल्या जिल्ह्यात येणार आहेत ते पण सांगणार. कारण जिल्ह्यांची लिस्ट आहे माझ्याकडे, ते पण मी तुम्हाला सांगणार. तर व्हिडिओ बघत राहा. उद्या आहे 8 जानेवारी. उद्यापासून पहिला टप्पा जो आहे तो जानेवारीचा तो उद्या यायला चालू होणार आहे. ठीक आहे. हप्ता जो आहे जानेवारीचा तो उद्यापासून यायला चालू होईल. पहिला टप्पा जो तो महिलांच्या खात्यात येणार आहे. तर तुम्हाला मोबाईलवर चेक करायचं. कधीही मेसेज येऊ शकतो. मोबाईल जवळ घेऊन बसा. कारण कधी पण तुम्हाला मेसेज येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला पटापट चेक करायचं आणि सांगायचं मला कमेंटमध्ये की पैसे आलेत की नाही. कारण सरकार म्हटलं होतं की जे सण आहे, मकर संक्रांतीचा सण आहे, त्या संक्रांतीच्या आदल्या 2-4 दिवसापूर्वी किंवा काही दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला जानेवारीचा हप्ता आहे तो येणार आहे. ठीक आहे. तर संक्रांतीचं काही वेगळं गिफ्ट आहे का ते पण मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, महिला खूप खुश आहेत कारण आता त्यांना 6 हप्ते तर मिळालेत सगळे. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला 6 हप्ते जे आहेत डिसेंबरपर्यंतचे ते सगळे मिळालेले आहेत. आता 7व्या हप्त्याच्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे. 7वा हप्ता कधी येणार? मध्यंतरी एक न्यूज आली होती की 7वा हप्ता जो आहे किंवा जानेवारीचा हप्ता आहे तो जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येऊ शकतो. तर आता तो दुसरा आठवडा चालू आहे सध्या. त्यामुळे उद्यापासून पैसे येणार आहेत. पहिला टप्पा उद्या पार पडेल. अर्ध्या महिन्यानं पैसे उद्या येतील, अर्ध्या महिन्यानं पैसे परवा यायला चालू होतील. ठीक आहे. तर तुम्हाला मी सांगते की आता ₹1500 येणार का ₹2100? हे पण खूप जणांचा गोंधळ आहे. 1500 येणार की 2100? आता ₹2100 सगळ्यांना वाटत असेल की ₹2100 येईल. कारण सरकारने निवडणूक आधी घोषणा केली होती की आम्ही सरकार सत्तेत आल्यास म्हणजे महायुती सरकार सत्तेत आल्यास महिलांचे जे ₹1500 आहेत ते ₹2100 करणार आहोत. ठीक आहे. असं त्यांनी आव्हान केलं होतं. आश्वासन दिलं होतं जनतेला. त्यामुळे सगळ्या महिलांना वाटते की आता जो हप्ता आहे जानेवारीचा तो ₹2100 येईल. पण असं नाही आहे. कारण सध्या तरी तुम्हाला ₹1500नीच हप्ता येईल. कारण त्याचं आहे की मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं. त्या अधिवेशनात मंत्रिमंडळाची आधी बैठक होणार आहे. ठीक आहे. बजेट वगैरे असेल ते सगळं सादर केलं जाईल. तसंच काही तरतूद असेल किती कोटींचा निधी काढून ठेवायचा वगैरे सगळं त्या बैठकीत होईल आणि तेव्हाच तुम्हाला ₹2100 मिळतील. जोपर्यंत बैठकीत हे होणार नाही आहे, काय म्हणू आपण, निर्णय होणार नाही तोपर्यंत ₹2100 काही येणार नाही. जेव्हा काही निर्णय येईल तेव्हा तुम्हाला ₹2100 यायला चालू होतील. सध्या तरी तुम्हाला ₹1500 हप्ता मिळणार आहे जानेवारीचा. ठीक आहे. तर आता मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला आतापर्यंत सगळे हप्ते आलेत का? ज्यांना सगळे हप्ते आलेत त्यांनी सांगा की मला 6 हप्ते आलेले आहेत. ठीक आहे. 6 किंवा तुमचे जेवढे असेल तेवढे तुमच्या फॉर्मवर आहे खरं तर. तुम्ही जेव्हा फॉर्म भरले आहेत तेव्हापासून मला पैसे येतात. म्हणजे सपोज तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल, तुम्हाला सप्टेंबरपासून पुढचे हप्ते आलेले आहेत. तर तुम्हाला सगळे हप्ते आत्तापर्यंत आले असतील तर कमेंटमध्ये सांगा की आम्हाला हप्ते आलेत. आणि 7वा हप्ता उद्याचा पण मला कमेंटमध्ये सांगा की आम्हाला हप्ता आला 7वा जानेवारीचा. ठीक आहे. कारण आता तो ₹1500 येणार आहे. ₹2100 येणार सध्या तरी नाही आहे. मग 21साठी थोडीशी वाट बघावी लागणार आहे. तसेच ज्या महिन्यात आत्तापर्यंत ₹1 पण आला नसेल त्यांचं काय? बघा, ज्या महिन्यात आत्तापर्यंत एकाही हप्त्याचे पैसे नाही आले त्यांनी मात्र काय करायचं आहे, आधार सीडिंग चेक करायचं आहे. ठीक आहे. आधार सीडिंग चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण आधार सीडिंग नसेल तर पैसे बँकेत पडत नाहीत. म्हणजे वरनं पैसे येतात. ठीक आहे. तुमचे पैसे येतात पण ते बँकेत पडत नाही कारण डी-बी-टी अनेबल नसतं. कारण डी-बी-टीद्वारे आपल्याला आता पैसे मिळतात. ठीक आहे. डी-बी-टीद्वारे आपल्याला पैसे सरकार टाकतं. त्यामुळे डी-बी-टी नसेल तर तुमचं डी-बी-टी अनेबल करण्यासाठी तुम्हाला आधार सीडिंग करावं लागतं. ठीक आहे. आधार सीडिंग बँकेत जाऊन करू शकता किंवा तुम्हाला जर चेक करायचं असेल की आपलं आधार सीडिंग कुठल्या बँकेला आहे किंवा आहे की नाही, ते पण तुम्ही घरी बसल्या चेक करू शकता. त्याचं पण आपल्या आपला यूट्यूब व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला. तो पण पाहू शकता कसं चेक करायचं. घर बसल्या 5 मिनिटात तुम्ही चेक करू शकता तुमचं आधार लिंक आहे की नाही. ठीक आहे. ते झालं. जर तुम्हाला आधार लिंक करायचं असेल आधार सीडिंग तर ते आत्ता पण करू शकता. बँकेत जाऊ शकता. या आठवड्यात ती कामं करून घ्या. कारण परत हा तुमचा टप्पा चुकला, डिसेंबरचा हप्ता चुकला की तुम्हाला डायरेक्ट परत फेब्रुवारीची वाट बघावी लागेल. परत एकदा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला मग सगळे पैसे येतील. पण सध्या आत्ता तरी तुम्हाला आत्ताच्या आत्ता पैसे हवे असतील तर तुम्हाला आधार सीडिंग करावं लागेल. ठीक आहे. आता प्रश्न आहे की ज्या महिलांचं काय म्हणू आपण, ज्या महिलांचे फॉर्म राहिलेत किंवा पेंडिंगच फॉर्म दाखवत आहे. ठीक आहे. काही जणांचं काय दाखवतं, पेंडिंग स्टेटस. त्यांचं काय, तर अर्ज पडताळणी चालू आहे. तर पेंडिंगचं अप्रूव्हमध्ये होईल.
जेव्हा काही तुमच्या अर्जाची पडताळणी होईल तेव्हा स्टेटस जे आहे ते चेंज होईल अप्रूव्डमध्ये आणि ते अप्रूव्ह झालं की तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे. तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही. अप्रूव्ह झाल्याशिवाय पैसे येत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचं अप्रूव्ड असेल स्टेटस, पण तुम्ही आधार लिंक केलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळत नाही. त्यामुळे फक्त फॉर्म अप्रूव्ड असून चालत नाही. तुमचा आधार लिंक पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही चेक करा तुम्ही. अप्रूव्ड आहे की नाही ते पण चेक करा आणि आधार लिंक आहे का नाही ते पण तुम्ही चेक करू शकता. आता मकर संक्रांतीचं काही गिफ्ट आहे का? काही काय आहे का वेगळं काही एक्स्ट्रा? ते पण आपण पाहणार आहोत. तर बघा बघा तुम्हाला माहिती आहे अन्नपूर्णा योजना जी आहे, ती योजना पण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. ठीक आहे. 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. तर त्यात पात्रता काय मी तुम्हाला सांगते. पात्रता काय फक्त तुम्ही जर लाडक्या बहिणीसाठी पात्र असाल, ठीक आहे, तरच तुम्ही त्या योजनेसाठी पात्र ठरा. त्यामुळे ते जे आहे ते पहिली पात्रता आहे. तुम्ही जर लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल, तुम्हाला पैसे येत असतील, पैसे येणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. लाभ म्हणजे पात्रच पाहिजे तुम्ही. पात्र असाल तरच तुम्ही उज्ज्वला अन्नपूर्णा योजना आहे तिला आपण पात्र ठरतोय. पण त्यासाठी दुसरं दुसरं कारण म्हणजे तुम्हाला जी महिला लाडक्या बहिणीचा लाभ घेते त्याच महिलेच्या नावावर तुमचं गॅस कनेक्शन हवं आहे. ठीक आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात मोठा पॉईंट आहे. कारण बऱ्याच घरात आपल्याला माहिती आहे की बऱ्याच घरात पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. तर तुमच्या पण नावावर गॅस कनेक्शन नसेल तर तुम्हाला तुमच्या नावावर करून घ्यावं लागेल. तर कसं करायचं? ते जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्ही करू शकता. तसं तुम्ही जर साध्या पेपरवर जर तुम्ही अर्ज लिहिला तरी चालू शकतो. काही प्रॉब्लेम नाही आहे. साधा पानावर अर्ज लिहा. तुम्हाला कशासाठी पाहिजे वगैरे काय सगळं लिहून तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन सबमिट करू शकतो तुमचा फॉर्म. मग तुम्हाला मेसेज येईल मोबाईलवर. ठीक आहे. अप्रूव्ड असेल तुमचा मेसेज येईल की मग तुम्हाला पैसे मिळून जातील. ठीक आहे. ते पण तुम्हाला गॅस एजन्सीचे पैसे मग गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्हाला तुम्हाला अर्ज दाखल करावा लागणार आहे. ठीक आहे. तो अर्ज दाखल केला की तुम्हाला मेसेज येईल. मेसेज आला की तुम्हाला पैसे यायला चालू होतील. वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. ठीक आहे. म्हणजे ₹830 जेवढे गॅसची किंमत असेल तेवढी तुम्हाला आधी भरावी लागेल, पण नंतर तुम्हाला येईल ते. ठीक आहे. म्हणजे गॅस घेताना तुम्हाला द्यावी लागेल रक्कम. नंतर तुम्हाला तुमच्या खात्यात रक्कम येऊन जाईल. हे झालं गॅस कनेक्शनचं. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल की गॅस कनेक्शन आमच्या नावावर नाही, महिलांच्या नावावर नाही, काय करायचं? तर तुम्हाला ते सांगितलं मी गॅस एजन्सीकडे जा आणि गॅस कनेक्शन तुमच्या नावावर करून घ्या. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न राहिला तो म्हणजे ज्या महिलांना आत्तापर्यंत अर्ज भरता नाही आला त्यांचं काम मुदतवाढ होणार की नाही? आता मुदतवाढ होणार की नाही अजून काही त्याचं म्हणजे निर्णय तर आला नाही आहे, पण व्हायला हवी असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आता तुम्हाला पण वाटतं का मुदतवाढ व्हायला हवी? तुम्हाला तर वाटत असेल की आमचा अर्ज भरायचा राहिला, आम्हाला फॉर्म भरायचा राहिला, मुदतवाढ हवी आहे. त्यांनी पण मला कमेंटमध्ये सांगा की मुदतवाढ व्हायला हवी. म्हणजे जेव्हा जास्त जास्त कमेंट कराल तसं आपला व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतो आणि कमेंटच्या माध्यमातून लोकांना कळतं की किंवा कोणालाही सरकारला कळू शकतं की बाबा महिला खूप राहिल्या आहेत, ह्यांना मुदतवाढ हवी, ह्यांना हे हवं आहे, ते हवं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करत राहा. जेणेकरून अशाच व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होऊ शकतो आपला. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करा की तुम्हाला हवं आहे की नाही, मुदतवाढ हवी आहे की नाही, तर कमेंटमध्ये करा. म्हणजे आपल्याला कळेल की किती महिलांचा अर्ज भरायचा राहिला. कारण मध्ये होतं की अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरायचं होतं तेव्हा खूप गर्दी असेल किंवा सर्व्हरचा लोड असेल त्याच्यामुळे बऱ्याच महिलांना फॉर्म नाही भरता आला. ठीक आहे. आता जर मुदतवाढ झाली तर मी नक्की त्याचा व्हिडिओ टाकेल. आधी न्यूज आपल्या चॅनलवर येते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच अपडेट्स फास्ट कळत राहतील. ठीक आहे. काही क्वेश्चन असतील कमेंट करा. धन्यवाद.